आज आहे गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गुरुला कृतज्ञतेने वंदन करण्याचा दिवस. आपण गुरु म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतात ते आपले आई-वडील. कारण जगातलं पहिलं पाऊल टाकायला, बोलायला, माणूस म्हणून जगायला त्यांनीच आपल्याला शिकवलं. म्हणून आपल्या आयुष्यातील पहिले आणि सर्वश्रेष्ठ गुरु म्हणजे आपले आई-वडील. त्यानंतर आपल्या आयुष्यात येतात आपले शिक्षक. पुस्तकातील ज्ञान तर ते देतातच, पण त्यासोबत शिस्त, संस्कार, मेहनत आणि योग्य मार्गाने चालण्याची प्रेरणाही देतात. आज आपण जे काही आहोत त्यांच्यामध्ये त्यांच्या शिकवणीचा खूप मोठा वाटा असतो. जसं जसं आयुष्य पुढे सरकतं तसं आपल्याला आयुष्यात नवीन नवीन नाती मिळतात. जसे की सासू, सासरे, नवरा, बायको, मित्रमैत्रिणी. प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही शिकवत असतो. कुणाकडून संयम शिकतो, कुणाकडून प्रेम, कुणाकडून जबाबदारी. आणि मग आपल्या आयुष्यात येतात आपली लहान मुलं. खरं सांगायचं तर मुलं ही देखील आपले गुरुच असतात. त्यांच्या निरागस हसण्यातून आनंद शिकतो, त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांमधून जिज्ञासा शिकतो, त्यांच्या पटकन माफ करण्याच्या स्वभावातून क्षमा शिकतो आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याची कला त्यांच्याकडून शिकायला मिळते. मला तर असं वाटतं की आपल्या आयुष्यात जी प्रत्येक व्यक्ती आपल्याला एखादा चांगला धडा शिकवते तीच आपली गुरु असते. मग तो प्रेमाचा धडा असो किंवा संघर्षाचा असो किंवा यशाचा, अपमानाचा. प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक समृद्ध बनवत असतो. आजच्या या पवित्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्यात ज्यांनी आपल्याला काही ना काही शिकवलं अशा प्रत्येक गुरुप्रती मनापासून आपण कृतज्ञता व्यक्त करूया. आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. गुरूंचे आशीर्वाद आपल्या सर्वांच्या आयुष्यावर सदैव राहो. धन्यवाद.